सर, काल रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली. त्या भेटीनंतर काही निर्णय घेण्यात ठाणे आणि इतरही महानगरपालिकांमध्ये महायुती एकत्रित लढणार आहे. काय तयारी आहे शिवसेनेची सर? आम्ही अगोदरपासून शिवसेनेचा हा स्टँड होता की महायुतीमध्येच निवडणुका लढल्या पाहिजे आणि शिंदेसाहेब पण नेहमीच म्हणायचे की सगळ्याच महानगरपालिका या युतीमध्ये लढल्या गेल्या पाहिजे. कारण की युतीमध्ये आपण लोकसभा लढलो, युतीमध्ये आपण विधानसभा लढलो आणि आता महानगरपालिकासुद्धा या युतीमध्ये झाल्या पाहिजे, जेणेकरून युतीमधील कार्यकर्त्याला जो आहे हा न्याय दिला जाईल. आणि त्याचबरोबर आता युतीच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेमध्ये नेत्यांसाठी काम केलं, विधानसभेमध्ये नेत्यांसाठी काम केलं. आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये देखील कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी युतीमध्ये निवडणूक लढणं ह्या गरजेच्या आहेत. आणि लगेच आता या महानगरपालिका निवडणुका झाल्या की नंतर येणाऱ्या ज्या आहेत ह्या लोकसभेच्या निवडणुका आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती युतीचा कार्यकर्ता हा एकत्र, एक संघ, एक घट्ट राहिला पाहिजे. त्याच्यामध्ये जे आहे कुठलाही दुजाभाव जो आहे आणि मनामध्ये वितुष्ट जे आहे ते येता कामा नये. त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून ह्या युतीमध्ये निवडणुका लढल्या पाहिजे. तर मला वाटतं चांगला निर्णय जो आहे हा वरिष्ठ नेत्यांनी जो आहे हा घेतलेला आहे की येणाऱ्या ज्या मोठ्या मोठ्या महानगरपालिका आहेत त्या सगळ्या महानगरपालिकेची निवडणूक जी आहे युतीमध्ये होईल. ही वारंवार चर्चा असायची की तुमचं आणि रवींद्र चव्हाणचा प्रचंड वाद आहे, चर्चा खूप असायची. नाही, चर्चा तुम्हीच करणारे लोक आहे. आम्ही जे आहोत कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण पहा की युतीचाच कार्यक्रम म्हणून तो केला जातो. परवाही कार्यक्रम डोंबिवलीमध्ये झाला जिथे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते, रवींद्र चव्हाणजी होते, आम्ही सगळे लोक होतो. आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. तर मला वाटतं युतीमध्ये ज्या आहेत ह्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या झाल्या पाहिजे. रवींद्र चव्हाणांनी अजून एक वक्तव्य केलंय की युती तुकार म्हणून 2 तारखेला त्यांच्याकडनं असं बोललं जायचं, 100% भाजपा असा संदेश दिला जायचा, थेटपणे आव्हान देण्यात आलं. आता उपरती निवडणुका जेव्हा असतात तेव्हा काही जे आहेत ह्या स्टेटमेंट्स जे आहेत ते दोन्हीकडून ज्या आहेत त्या होत असतात. आणि मला वाटतं आत्ता ज्या आहेत चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या पण पुन्हा एकदा ज्या आहेत ते सुरू झालेल्या आहेत. त्यांनी अजून एक वक्तव्य केलं आहे, राजकारणामध्ये हे मित्रत्व कधी होईल हे सांगता येत नाही, जनतेचं हित महत्त्वाचं आहे असं रवींद्र चव्हाण. बरोबर, हे जनतेसाठी जे आहे ते आम्ही सगळे लोक बघा, लोकसभा विधानसभा युतीमध्ये लढल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये यश जे आहे हे लोकांनी महायुतीच्या पदरामध्ये पाडलं, महायुतीला भरभरून आशीर्वाद दिला. तर लोकांना पाहिजे की महायुतीमध्येच जे आहेत निवडणुका लढल्या पाहिजे, जेणेकरून चांगली कामं जी आहेत ही लोकांची होतील. आपण पाहिला की 2.5 वर्षाचा कार्यकाळ जो शिंदेसाहेबांचा होता, मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय जे आहे हे घेण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलं. मोठ्या प्रमाणामध्ये योजना आणल्या, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कामं असतील. आणि आता जे आहे शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री आहेत, आज त्यांच्या माध्यमाने त्यांच्या नेतृत्वाखाली देखील मोठी कामं जी आहेत इन्फ्रास्ट्रक्चरची, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची योजना ज्या आहेत त्या सुरू झाल्या. या पुढे नेण्याचं काम देखील जे आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी करतायत. आणि मला वाटतं लोकांसाठी काम करणारं हे महायुतीचं सरकार आहे. पुढे देखील महानगरपालिकेमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमाने चांगली कामं जी आहेत ही लोकांची होत राहतील. महायुतीचं ठरलं असं सांगितलं जात आहे, मात्र भाजप शिवसेना दिसली, राष्ट्रवादी काँग्रेसचं काय एकाएकी नवाब मलिक यांना कुठे ना कुठे एक विरोध असा दिसून येतो. महायुती मला वाटतं तिन्ही पक्ष जे आहेत हे महायुतीचे जिथे जिथे आहेत तिथे महायुती म्हणूनच निवडणूक जी आहे ही लढली जाईल. काल तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, सगळ्या खासदार उपस्थित होते, कसा अनुभव राहिला, काय चर्चा झाली? काल प्रधानमंत्री मोदयांनी सर्व NDAच्या परिवाराला, परिवार म्हणेन मी, कारण की एक परिवार म्हणून जे आहे ते त्यांनी सगळ्या सदस्यांना एकत्र केलं आणि एकत्र जे आहे जेवणाचं आमंत्रण जे आहे दिलं होतं. प्रधानमंत्री मोदयांनी देखील पहिल्यांदा असं सगळं जे आहे सगळ्या NDAच्या खासदारांना एकत्र करण्याचं काम केलं. आणि एक वेगळा माहोल जो आहे तो त्या ठिकाणी होता. एक काय त्याला बोलतात घरगुती कौटुंबिक वातावरण जे आहे ते त्या ठिकाणी निर्माण झालं होतं. प्रधानमंत्री मोदी सगळ्यांशी जे आहे ते आपुलकीने विचारपूस करत होते, आपुलकीने बोलत होते. आणि प्रधानमंत्री मोदयांच्या टेबलवरती बसण्याचा संधी जी आहे, म्हणजे तिथे आम्ही लवकृष्ण जे TDPचे आहेत, मी असेल, शांभवी असेल, बाकी JDUचे खासदार होते तिथे, रविशंकर प्रसाद जे होते. पण ह्या सगळ्या लोकांबरोबर जे आहे ते तब्बल 1.5 तास जे आहे हे जेवण करत असताना चर्चा झाली. आणि एक वेगळं
ॲस्पेक्ट जो आहे हा मोदी साहेबांचा आम्हाला पाहायला मिळाला. आम्ही 1.5 तास जे आहे ह्या मोदी साहेबांबरोबर जेव्हा बसलो, म्हणजे मला वाटतं आयुष्यामधला असा दुसरा क्षण असू शकत नाही की जेव्हा तुम्ही एका पॉवरफुल व्यक्तीबरोबर देशामधील जेवणासाठी त्याच टेबलवरती बसता आणि त्याच्यामधून त्यांच्या जीवनामधील वेगवेगळे पैलू जे आहेत हे तुमच्यासमोर येत असतात. मला आपण म्हणतो की लाईफ लेसन्स जे आहेत हे आपण आपल्या वरिष्ठ मंडळांकडून ज्येष्ठ मंडळींकडून आपण जे आहे ते घेत असतो. काल आम्हाला जे आहे हे आयुष्यामध्ये कसं जगलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मोदीजींकडून त्या 1.5 तासाच्यामध्ये, 1.5 तास हा खूप मोठा कालावधी आहे. त्या 1.5 तासामध्ये आम्हाला पण मनामध्ये ज्या जे प्रश्न होते हे सगळे प्रश्न जे आहेत ते आम्ही मोदीजींना विचारून टाकलं. एका पॉईंट नंतर जे आहे ते आम्हाला वाटत नव्हतं की आम्ही देशामधील एवढ्या पॉवरफुल, देशामधील नाही पूर्ण जगामधील पॉवरफुल जे आहे व्यक्तिमत्वाबरोबर आम्ही बसलो आहे आणि बोलतो आहे. त्यांनी देखील सहज एकदम सगळ्या बॅरियर्स जे आहेत ते तोडले आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्स असेल एक वेगळं मोदीजींचं पैलू जे आहे वेगळं बघायला मिळालं. ते म्हणतात की मोदीजी तुम्ही एवढे फ्रेश असतात आणि तुमच्या चेहऱ्यावरती इनफॅक्ट वर्ल्ड कप क्रिकेटर्स विमेनने पण हे प्रश्न त्यांची तपश्चर्या आहे, त्यांचं काम आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत खूप काही त्याच्यावरती चर्चा झाली. या सगळ्याच गोष्टी इथे बोलू शकत नाही. पण जे काय आम्हाला पुढील आयुष्यासाठी लागणार आहे, गरज लागणार आहे जगण्यासाठी किंवा पॉलिटिकल आमच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे काम केलं पाहिजे, लोकांशी कनेक्ट राहिलं पाहिजे, लोकांसाठी आपल्याला ही ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे एवढी मोठी की खासदार 3-3 वेळा लोकांनी निवडून दिलं आहे. ही सहजासहजी जी आहे ती सगळ्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळत नसते. आज काही मोजक्या लोकांना मिळत असते. त्या ऑपॉर्च्युनिटीचं कशा प्रकारे आपण सोनं केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या टेबलवरती बसून आम्ही आमच्या मनामधील जे काही प्रश्न होते सगळे प्रश्न जे आहेत ते मोदीजींना विचारले. श्रीकांतजी उद्धव घरातून बाहेर पडले आणि विधानसभेला त्यांनी उपस्थिती लावलेली आहे. तिथे अनेक विशेष म्हणजे जो सदस्य राज्याचा मुख्यमंत्री राहिला तो विधान भवनात येतो याच्या बातम्या होतात. ते मुहूर्त वगैरे काढलेला असतो तर मुहूर्तावरतीच या जायचं तिथे आणि म्हणजे त्यांच्या त्या इतक्या वर्षापासून ज्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे त्यांना वाटतं की घरी बसून जे आहे त्या सगळ्या गोष्टी होतील. विशेष असं आहे की लोकांना सांगावं लागतं की ते विधान भवनात येतं, त्याच्या बातम्या कराव्या लागतात ते विधान भवनात, आणि सदस्य विधान भवनात जातो याची बातमी. नगर परिषदेमध्ये एकही व्यक्ती नेता UBTचा मुंबईच्या बाहेर नाही गेला, घराच्या बाहेर नाही पडले. कार्यकर्ते आज आम्हाला सांगतात, त्यांचे नेते आम्हाला सांगतात की आम्हाला जे आहे वाऱ्यावर सोडून देण्याचं काम केलं. जेव्हा ह्यांच्या निवडणुका होत्या नेत्यांच्या तेव्हा आम्ही जे आहे पूर्णपणे ताकदीने काम केलं. पण आज जेव्हा आमच्या निवडणुका होत्या तेव्हा कार्यकर्त्यासाठी एकही नेता UBTचा आमच्या प्रचारासाठी, म्हणजे आम्हाला मदत तर जाऊ द्या, आमच्या प्रचारासाठी देखील येत नाही. म्हणजे याच्यापेक्षा दुर्भाग्यपूर्ण गोष्ट जी आहे ती कार्यकर्त्यासाठी असूच शकत नाही. आज तुम्ही पहा शिंदेसाहेब कशा प्रकारे प्रचार करत होते, आपण पहा देवेंद्र फडणवीसजी कशा प्रकारे प्रचार करत होते. तर अशा प्रकारचं राजकारण हे यांना गेले अनेक वर्ष करायची सवय आहे. तसंच त्यांना वाटतं की आज पण जे आहे ते घरात बसून सगळ्या गोष्टी होतील. त्यांना आता कळलं पाहिजे की वेळ बदललेला आहे, काळ बदललेला आहे. त्या काळानुसार जो आहे तो कार्यकर्त्याच्या मागे ठामपणे जर उभे राहिलं तरच जे आहे ते पक्ष पुढे जाऊ शकतो. नाशिकच्या तपोवनसाठी 50,000 आता उतरले आहेत. जे ज्या प्रकाराने कुंभसाठी जे मला वाटतं कुंभमेळा जो आहे हा आपल्या महाराष्ट्रासाठी खूप मोठा, देशासाठी आणि महाराष्ट्रामध्ये होतोय तो. मला वाटतं खूप मोठी संधी जी आहे ती महाराष्ट्राला आहे या कुंभमेळ्याच्या निमित्ताने. जो कुंभमेळा आता झाला आपण पाहिलं, त्याच्यानंतर आता महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये होतोय. तर मला वाटतं ह्याच्यामध्ये ज्या काय तपोवनचा विषय असेल, बाकी सगळे